नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आज कढाई पुलाव करणार आहे. त्यासाठी मी इथे काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी मी इथे खडे मसाले घेतले आहे आणि माझ्या घरात ज्या भाज्या होत्या म्हणजेच पालेभाज्या सोडून जसे की वाटाणे, बीन्स, गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटे, कोथिंबीर व पुदिना. आणि खडे मसालेमध्ये मी तेजपत्ता घेतला आहे आणि 2 काळी मिरी आणि 2 लवंग घेतले. नंतर मी इथे 1.5 वाटी बिर्याणी राईस तो 10 मिनटासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचा आहे. मी खलबत्त्यात अद्रक व लसूण घेतले, त्याची आपल्याला पेस्ट या पुलावामध्ये ॲड करायची आहे. सगळ्यात आधी मी कढईत 2 पळी तेल ॲड करून घेतलं, त्यात जिरं घातलं, मोहरी घातली, 2 लवंग, 2 काळी मिरी व तेजपत्ते ॲड केले आणि आपण अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली होती तीही यात ॲड करायची. आता आपण ज्या भाज्या कट करून घेतल्या होत्या सगळ्यात आधी आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदाही छान आपल्याला तेलावर गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा परतत असताना थोडं मीठ ॲड केलं तरी चालेल, मीही ॲड केलं होतं. मग तो लवकर परततो. माझा कांदा लालसर झाल्यानंतर मी त्यात वाटाणे ॲड केले. वाटाणे तेलावर छान परतवून घेतले. मग एक एक भाज्या ॲड केल्या जसे की बीन्स, गाजर, बटाटे आणि टोमॅटो. कोथिंबीर व पुदिना आपल्याला सगळ्यात शेवटी लागणार आहे. आता या भाज्या आपल्याला तेलावर 5 मिनटं परतवून घ्यायच्या आहेत. रोज रात्री स्वयंपाक करायचा कंटाळा आला की आपण खिचडी किंवा वरण भात करतो. तेवढ्याच वेळात हा व्हेज पुलाव तयार होतो. फक्त 20 मिनटात तयार होतो हा पुलाव. आणि त्याचबरोबर भरपूर भाज्या म्हणजेच फायबर जातं आपल्या पोटात. फायबरमुळे आपली पचनक्रिया सुधारते. आता मी इथे मीठ ॲड करते. कांदा परतवताना पण मी मीठ ॲड केलं होतं. मीठ ॲड करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनटासाठी. 5 मिनटानंतर आपल्या भाज्या 50% शिजतात आणि जेव्हा आपण नंतर पाणी ॲड करू तेव्हा बाकीच्या शिजतील. नंतर इथे मी 1 चमचा गरम मसाला ॲड केला आहे आणि गरम मसाला ॲड करून हे एकदा परत परतवून घेतलं आणि त्यात जो आपण भिजत घातलेला तांदूळ होता तो ॲड केला. तांदूळ ॲड करून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपण जास्त मसाले ॲड केलेले नाही आहे. सुरुवातीला खडे मसाले ॲड केले आणि नंतर 1 चमचा गरम मसाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पुलाव एन्जॉय करता येणार आहे. आता इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करते व तूपही ॲड करते. काय होतं ना, आपण राईस शिजवताना जर तूप टाकलं नाही तर तो खालच्या बाजूने लागतो. मग तो खालच्या बाजूने लागू नये किंवा तो कढईला चिकटू नये म्हणून मी ह्या स्टेजला तूपही ॲड करते. नंतर आपण 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघत असाल आपला इथे पुलाव मस्त असा रेडी झाला आहे. तांदूळ किती छान फुलला आहे आणि अगदी मोकळा झाला आहे, दाटसर झालेला नाही आहे. भाज्या पण सुंदर शिजला आहे आणि तांदूळही खूप छान शिजला आहे. आणि आता या स्टेजला आपल्याला वरून कोथिंबीर व पुदिना घालून घ्यायचं आहे, जी सुरुवातीला आपण कट करून घेतलं होतं. नंतर मी इथे गॅसचं फ्लेम बंद केलं व परत 5 मिनटासाठी हा पुलाव आपल्याला झाकून ठेवायचा आहे. 5 मिनटानंतर तो आपण एका प्लेटमध्ये सर्व करायला घेऊ. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि जेव्हा हा पुलाव कराल तेव्हा थोडा जास्तच करा, कारण सगळे अगदी चाटून पुसून खाणार आहेत. चला आता मी इथे सर्व करून घेते. मस्त असा व्हेज पुलाव खाण्यासाठी रेडी झाला आहे. खूपच सुंदर दिसतोय. पूर्ण घरात छान मस्त असा सुगंध दरवळला आहे. आता तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.